नमस्कार मित्रांनो, स्टील फ्रेम या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, UPSC म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाने UPSC CSE पूर्व परीक्षा 2022चे नोटिफिकेशन काही दिवसापूर्वी घोषित केले आहे. त्यानुसार ही परीक्षा 5 जून 2022 रोजी होणार आहे आणि या परीक्षेच्या फॉर्मची भरण्याची मुदत ही 2 फेब्रुवारी 2022 रोजी सुरू होऊन 22 फेब्रुवारी 2022 पर्यंत असणार आहे. म्हणजे आजपासून साधारणतः 8 ते 9 दिवस या फॉर्म भरण्याची मुदत आहे. हा फॉर्म भरत असताना आपल्याला विविध प्रकारची विविध डॉक्युमेंटची माहिती त्या ठिकाणी फॉर्म भरत असताना द्यावी लागते आणि विशेषतः जे विद्यार्थी प्रथम अटेम्प्ट देत आहेत, प्रथम हा फॉर्म भरत आहेत, त्यांच्या मनामध्ये एक संभ्रमणावस्था आणि प्रचंड असा गोंधळ आहे. विशेषतः OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांमध्ये OBC विषयीचे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटविषयी प्रचंड गोंधळ आहे आणि नेमकी यामधील गोंधळ दूर करण्यासाठी मी तुमच्यासमोर आहे. मित्रांनो, OBC सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटविषयी माहिती देत असताना राज्याचे OBC सर्टिफिकेट आणि केंद्राचे OBC सर्टिफिकेट यामधील फरक, राज्याचे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, केंद्राचे OBC नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटमधील फरक आणि पुढे जाऊन केंद्राचे OBC सर्टिफिकेट आणि केंद्राचे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे एकच आहेत की वेगवेगळे आहेत याविषयी सुद्धा यामध्ये माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर आयोगाला नेमकं काय हवं आहे याविषयीचा फॉर्मॅट आणि माझं स्वतःचं केंद्राचं OBC नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे दाखवणार आहेत. तर पाहूया या OBC नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटविषयी माहिती. मित्रांनो, केंद्राचं सर्टिफिकेट आणि राज्याचं सर्टिफिकेट यामध्ये फरक आहे. आपण लहानपणापासून आपल्याला जे जातीचा दाखला असं म्हणतो ते आपल्या राज्याचं सर्टिफिकेट असतं. आपल्याला माहीत आहे SC आणि ST कास्ट वगळता राज्यामध्ये OBC, FIJE, NT1, NT2, NT3 या कास्ट या केंद्रामध्ये OBC म्हणून गणल्या जातात. म्हणजे राज्याची आरक्षणाची विषयक जातीची सूची आणि केंद्राची आरक्षणविषयी जातीची सूची या सेपरेट असून राज्यामधील OBC, FIJE, NT1, NT2, NT3 या जाती ह्या केंद्रामध्ये OBC समजल्या जातात. त्यामुळे जर राज्यामध्ये एखाद्याचं NT2चं किंवा NTCचं सर्टिफिकेट असेल तर ते केंद्राचं सर्टिफिकेट हे OBC सर्टिफिकेट म्हणून गणलं जातं. तर या अनुषंगाने त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की आपलं सर्टिफिकेट आणि केंद्राचं सर्टिफिकेट याच्यामध्ये हा फरक असतो. सगळ्यात महत्त्वाचा फरक की मग ज्या पद्धतीने जातीचं सर्टिफिकेट केंद्राचं आणि राज्याचं वेगळं असतं त्याच पद्धतीने केंद्र आणि राज्याचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसुद्धा वेगळंच असतं. आपल्याला राज्याचं जर नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट काढायचं असेल तर आपल्याला आपल्या जातीचं सर्टिफिकेट, त्याचबरोबर आपल्याला मागील 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आणि बाकी 2-3 डॉक्युमेंट्स यावरून आपल्याला आपल्या राज्याचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळतं. आता नॉन क्रिमिनल म्हणजे काय, ज्याला उन्नत गट असं म्हटलं जातं, उन्नत गट प्रमाणपत्र. याच्यामध्ये एक गोष्ट आहे की SC ST साठी नाही, पण OBC, NT, FIJE यासाठी ज्यांचं उत्पन्न, वार्षिक उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा जास्त आहे ते गट नॉन क्रिमिलियरमध्येच क्रेमिलियर म्हणजेच उन्नत गटामध्ये मोडतात, ज्यांना आरक्षण देय होत नाही. मात्र ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे त्यांना नॉन क्रेमिलियर या गटामध्ये मोडतात असं गृहीत धरलं जातं आणि त्यांना त्या आरक्षणासाठी हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आवश्यक असतं. आणि हे सर्टिफिकेट कसं मिळवतात तर आपल्या जातीचा दाखला, तुम्ही जर NT असेल तर NTचा दाखला, तुम्ही जर OBC असेल तर OBCचा दाखला आणि मागील 3 वर्षाचे उत्पन्न यावरून तुम्हाला राज्याचं नॉन क्रिमिलियर मिळते. आणि या राज्याच्या नॉन क्रिमिलियरवरून किंवा मागील 3 वर्षाच्या उत्पन्नावरून आणि आपल्या जातीच्या दाखल्यावरून आपल्याला केंद्राचं नॉन क्रिमिलियर OBC सर्टिफिकेट मिळतं. आणि हेच केंद्राचं नॉन क्रिमिलियर OBC सर्टिफिकेट म्हणजेच थोडक्यात केंद्राचं OBC सर्टिफिकेट आहेत. म्हणजे जर नीट विचार केला तर हे दोन्ही सर्टिफिकेट हे फारसे वेगळे नसून एकच आहेत आणि UPSCला नेमकं हेच सर्टिफिकेट हवं आहे. म्हणजेच केंद्राचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे आपल्याला राज्याच्या कास्ट सर्टिफिकेट आणि राज्याच्या नॉन क्रिमिलियर अथवा 3 वर्षाच्या मागील वर्षाच्या उत्पन्नावरून आपल्याला ते मिळणार आहे. त्यामुळे इथे अजिबात कन्फ्युजन न करता एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला आपल्या राज्याचं कास्ट सर्टिफिकेट 3 वर्षाचं उत्पन्न अथवा
नॉन क्रिमिलेअर यावरून आपल्याला केंद्राचं OBC अथवा OBC नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट त्या ठिकाणी मिळवायचं आहे. आता हे सर्टिफिकेट मिळवत असताना नेमकं UPSCने नोटिफिकेशनमध्ये एक्झॅक्टली काय म्हटलं आहे आपण ते पाहूया. नोटिफिकेशनच्या पान नंबर 20मध्ये 9 नंबरचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की इलिजिबिलिटी फॉर अवेलिंग रिझर्वेशन, आणि त्यामधला सब पॉईंट 2 आहे की द OBC कॅन्डिडेट्स अप्लाइंग फॉर CSC 2022 मस्ट प्रोड्यूस OBC नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट बेस्ड ऑन इन्कम फॉर द फायनान्शियल इयर 2020 to 21, 19 to 20 and 18 to 19. याचा अर्थ असा आहे की OBC कॅन्डिडेट जे ॲप्लाय करणार आहेत यासाठी त्यांनी मागील 3 वर्षाच्या आधारित नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटविषयी त्या ठिकाणी माहिती द्यायची आहे. म्हणजेच आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की सध्याचं आर्थिक वर्ष, कुठलंही आर्थिक वर्ष हे 1 एप्रिलला चालू होऊन पुढच्या आर्थिक वर्षाच्या 31 मार्चला संपतं. या वर्षाचं आर्थिक वर्ष चालू आहे 2021-22 या आर्थिक वर्षाचं हे वर्ष चालू आहे. त्याच्यामुळे आपल्याला उत्पन्न म्हणा किंवा ते रिलेटेड कुठलीही माहिती द्यायची असेल तर आपण काय करतो, या चालू वर्षाच्या अगोदरच्या वर्षाची माहिती देतो. आणि या अगोदरचं वर्ष म्हणजेच 2020 ते 2021 या आर्थिक वर्ष होय. आणि त्या अगोदरचे 2 वर्ष अशा पद्धतीचे 3 आर्थिक वर्षावरून आपल्याला हे नॉन क्रिमिलेअर काढायचं आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे नॉन क्रिमिलेअर तुम्हाला कधीपर्यंत कशावरून काढायचं आहे, तर आपल्या राज्याचं कास्ट सर्टिफिकेट, मागील 3 वर्षाचं उत्पन्न आणि राज्याचं नॉन क्रिमिलेअर यावरून आपल्याला हे केंद्राचं OBC सर्टिफिकेट मिळणार आहे. आणि हे OBC सर्टिफिकेट तुम्हाला कधीपर्यंत हवं आहे, फॉर्म भरण्याची शेवटची मुदत आहे 22 फेब्रुवारी 2022 पर्यंत. अर्थात तुम्हाला मागच्या 3 वर्षाच्या आधारे चालू वर्षाचं OBC नॉन क्रिमिलेअर तुम्हाला हे 31 मार्च 2022 पर्यंतच मिळू शकेल. तुम्ही जर पुढच्या वर्षी म्हणजे समजा 1 एप्रिल 2022 नंतर जर सर्टिफिकेट काढायचं ठरलं तर तुम्हाला या वर्षाचं सर्टिफिकेट न मिळता पुढील वर्षाचं सर्टिफिकेट 2021-22 या आर्थिक वर्षावर आधारित मिळेल. त्यामुळे तुम्हाला हे सर्टिफिकेट काढावंच लागणार आहे. जर पुढे तुम्ही पूर्व आणि मुख्य परीक्षा पास होऊन इंटरव्ह्यूला जाल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची वेळ येईल तेव्हा छोट्या गोष्टीवरून तुम्ही इतक्या दूरपर्यंत गेलेला तुमचा प्रवास थांबता कामा नये. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवून त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्टिफिकेट काढायचं आहे. हे सर्टिफिकेट काढत असताना साधारणतः 21 दिवसाची मुदत असते. आता हे सर्टिफिकेट कोण देतं, तर मी माझं स्वतःच अगोदर तुम्हाला सर्टिफिकेट दाखवतो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला याविषयी माहिती सांगतो. तर हे आहे रिक्वायर्ड सर्टिफिकेट फॉर्मॅटमधील सर्टिफिकेट. 2 पानाचं सर्टिफिकेट आहे. तर याच्यामधलं जे पहिलं पान आहे, या पहिल्या पानामध्ये माझं स्वतःच आहे, मी नाव वगैरे कट केलेलं आहे. त्याच्यामध्ये फॉर्म नंबर 9, रोल नंबर 5 of 6 यामध्ये सरळ म्हटलं आहे पहिलीच वळ, फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट फॉर OBC पर्सन अप्लाइंग फॉर अपॉइंटमेंट टू पोस्ट अंडर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया और फॉर द पर्पज ऑफ एज्युकेशन अंडर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे स्पष्ट असं म्हटलेलं आहे, ज्याचा उल्लेख आपल्या UPSCच्या नोटिफिकेशनमध्ये आहे त्याच पद्धतीचा हा उल्लेख आहे. आणि याच्यामध्ये पहा मी कुठले डॉक्युमेंट्स दिले होते. तर कास्ट सर्टिफिकेट आपलं रेग्युलर म्हणजे स्टेटचं, त्यानंतर 3 वर्षाचं उत्पन्न हे नेहमी तहसीलदार अथवा नायब तहसीलदार देतात, आपल्याकडची पद्धत सांगतो मी, आणि कॉपी ऑफ नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, आणि मग TC वगैरे ॲफिडेविट या 1-2 गोष्टी आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याकडे नॉन क्रिमिनल आणि कास्ट सर्टिफिकेट हे SDO प्रांत उपविभागीय अधिकारी अथवा उपजिल्हाधिकारी हे देत असतात. त्यांच्या सहीने हे सर्टिफिकेट आपल्याला मिळत असतं. तर त्यानुसार या सर्टिफिकेट प्रोड्यूस करण्याची मुदत सेवा हमी कायद्यानुसार 21 दिवस आहे. पण साधारणतः 2 ते 3 दिवसामध्ये व्यवस्थित फॉलोअप घेतला तर कदाचित 1 दिवसामध्येही सर्टिफिकेट तुम्हाला मिळू शकतं. त्यामुळं पुढील 1-2 दिवसामध्ये हे सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल का याविषयी तुम्ही प्रयत्न करा. याचं पहिलं पान आणि दुसऱ्या पानामध्ये पहा, इथे स्पष्ट म्हटलेलं आहे, मी माझं नाव वगैरे खोडलं इथे, की लास्ट पॅरामध्ये असं म्हटलं आहे की दिस इज ऑल्सो टू सर्टिफाय दॅट ही डज नॉट बिलॉंग टू द पर्सन्स और सेक्शन्स
क्रिमी लेअर मेन्शन इन कॉलम 3 ऑफ द शेड्यूल टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि नेमकं हेच अभिप्रेत आहे UPSCच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये फॉर्म भरत असताना. याच गोष्टीचं आणि ह्याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला हे सर्टिफिकेट आवश्यक आहे. तर कुठलाही कन्फ्युजन मनामध्ये न ठेवता, कुठलाही गोंधळ मनामध्ये न ठेवता येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये हे सर्टिफिकेट तुम्ही काढू शकतात. तुमच्या तालुक्यामध्ये सेतू किंवा महाई सेवा केंद्र असतात, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आता तुमच्या घरच्यांना ते डॉक्युमेंट्स देऊन तुम्ही अप्लाय करायला सांगू शकता. अथवा आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑनलाईनवर तुम्ही जर गेलात तर त्या ठिकाणी तुम्ही स्वतःच अकाउंट क्रिएट करून तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. आणि तुम्ही तुमचा मोबाईल नंबर दिला तर तुम्हाला ते ट्रॅकिंगसुद्धा त्या ठिकाणी करता येणं शक्य होतं. तर अशा पद्धतीने हा लवकरात लवकर सर्टिफिकेट काढा आणि फॉर्म भरा. जर याविषयी काही तुमच्या मनामध्ये अजून शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी त्या शंकाचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.